Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with microprocessor series. Microprocessor series मधला आजचा आपला lecture आहे तिसरा. This one is our lecture number 3. In this lecture we are going to learn some basic terms or the important terms of microprocessor. These terms are very important as per your exam point of view. On this topic you will get up to 3 to 4 marks in your board exam. Actually, this one is a short note question asked in March 12, 18 and 2009 examination. So this one is a very important topic. Okay, so focus on this video, share with your friends so that they will also get benefit of these videos, and focus on this. Please subscribe our channel, hit the bell icon so that you will get the more and more important syllabus related videos or practice sessions I'm going to upload it on CS Academy channel. Okay, so let's start our today's video with lecture number 3, address bus, data bus and control bus. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जनरेशन्स, मायक्रोप्रोसेसरचे जनरेशन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण या टर्म्स आहेत, या तिन्ही टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर 100% शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते. ओके, so first one is address bus. What is meant by address bus? What is meant by bus? पहिले आपण बघू बस म्हणजे काय. बस हे एक लाईन आहे, एक वायर आहे, एक वायर सारखं काम करते बस. ओके, बस इज अ नथिंग बट वायर्ड. ओके, so what is address bus? There are three types of buses are used in microprocessor. First one is a address bus, second one is a data bus, and third one is a control bus. Okay, so first bus is address bus. So what is meant by address bus? First point is going to be the address bus is a group of 16 line generally identified as A0 to A15. So what is meant by address bus? Address bus is a group of 16 line. म्हणजे तिथे 16 लाईन्स आहेत, त्या 16 लाईन्सचा एक ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपला काय म्हणतात? ॲड्रेस बस. देर आर 16 लाईन्स, देर आर ग्रुप ऑफ 16 लाईन इन ॲड्रेस बस. ओके, बस म्हणजे काय? एक वायर स्ट्रक्चर आहे, एक लाईन आहे, एक वायर स्ट्रक्चर आपण त्याला म्हणू शकतो की जिथून फ्लो होतो. ओके, त्याला म्हणतात बस. सो ॲड्रेस बस इज अ ग्रुप ऑफ 16 लाईन जनरली इट आयडेंटिफाईड ॲज A0 टू A15. जेव्हा आपण आर्किटेक्चर ऑफ मायक्रोप्रोसेसर पाहू तेव्हा तुम्हाला हे लाईन्स दिसतील किंवा ॲड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस हे सगळं तेव्हा त्याच्यामध्ये डिटेल. पण ह्या टर्म्स ज्या आहेत या कळणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर सेपरेट क्वेश्चन विचारला जातो आणि आर्किटेक्चरमध्ये तर ह्या क्वेश्चन्स लिहावाच लागतो. सो याचं तुम्हाला परत रिपिटेशन होईल जेव्हा आपण डिटेल आर्किटेक्चर तेव्हा बघू. तेव्हा ही गोष्ट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाची लागणार आहे. जर तुमच्या ह्या कन्सेप्ट जर क्लिअर झालेल्या असतील या व्हिडिओमध्ये तर पुढचे येणारे जे व्हिडिओ ते खूप तुम्हाला सोपे जातील. सो फोकस ऑन दिस. ओके, ॲड्रेस बस इज अ ग्रुप ऑफ 16 लाईन जनरली आयडेंटिफाईड ॲज A0 टू A15. Okay, next point is it is a unidirectional bus. What does mean by unidirection? Unidirection means the flow of this bus is on only in one direction. The flow of this bus is in one direction. म्हणजे एकाच दिशेने याचा फ्लो आहे. या बसचा जो फ्लो आहे किंवा ही बस एकाच दिशेने जाते म्हणजे युनिडायरेक्शनल. इकडून म्हणजे एका टोकावरून जर दुसऱ्या टोकावर गेली तर त्याच टोकावरून ती पहिल्या टोकावर येणार नाही. समजा इकडून इकडे गेली तर इकडून परत इकडे येणार नाही. ओके, दिस वन इज अ युनिडायरेक्शनल बस. नेक्स्ट पॉईंट इज द बीट फ्लोज इन वन डायरेक्शन, दॅट इज फ्रॉम मायक्रोप्रोसेसर युनिट टू पेरिफेरल डिव्हायसेस. जसं सांगितले युनिडायरेक्शन म्हणजे वन डायरेक्शन, फ्लोज इन वन डायरेक्शन. द बीट्स, मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटरमध्ये डेटा कोणत्या फॉर्ममध्ये असतो? बिट्सच्या फॉर्ममध्ये असतो, बायनरी बिट्सच्या फॉर्ममध्ये असतो. व्हॉट इज मीन बाय बायनरी बिट्स? मीन्स डेटा इज ऑलवेज स्टोअर इन कम्प्युटर इन द फॉर्म ऑफ 0 and 1. So that 0 and 1 bits are called as a binary bits. So in computer the bits flows, so using this address bus the bits flows in one direction. Okay, what is meant by bits? Bits means data. ओके, डेटा म्हणजे काही असू शकतो त्याच्यामध्ये. तो ॲड्रेस असू शकतो, तो इन्फॉर्मेशन असू शकतो. डेटा इज अ बिट. ओके, पण या ॲड्रेस बसमध्ये काय होते? डेटा बस
ॲड्रेस बसमधून काय होते, बिट्स जे आहेत ते वन डायरेक्शनला फ्लो करतात. द बिट फ्लोज इन वन डायरेक्शन. ओके, सो नेक्स्ट वन दॅट इज फ्रॉम मायक्रोप्रोसेसर युनिट टू पेरिफेरल डिव्हाइस. म्हणजे बिट्स जे आहेत त्यांची कुठून डायरेक्शन आहे, मायक्रोप्रोसेसर युनिटपासून ते पेरिफेरल डिव्हाइस. व्हॉट इज मीन बाय पेरिफेरल डिव्हाइस? पेरिफेरल डिव्हाइस म्हणजे जे आपल्या कम्प्युटरला बाहेरून कनेक्टेड आहेत, किंवा पेरिफेरल म्हणजे आजूबाजूचे डिव्हायसेस. ज्या मायक्रोप्रोसेसरच्या आजूबाजूचे जे कोणते डिव्हाइस आहे त्यांना तो ॲड्रेस प्रोव्हाइड करतो, किंवा तो जो बिट्स आहे ते मायक्रोप्रोसेसरकडून पेरिफेरल डिव्हायसेसकडे जातात. आजूबाजूच्या डिव्हायसेसला ते बिट्स मिळतात. पण आजूबाजूच्या डिव्हाइसकडून मायक्रोप्रोसेसरला मिळेल का? नाही, कारण ॲड्रेस बस इज अ युनिडायरेक्शनल बस. ओके, नेक्स्ट वन द मायक्रोप्रोसेसर युनिट. MPU म्हणजे काय? मायक्रोप्रोसेसर युनिट. द MPU युजेस द ॲड्रेस बस टू आयडेंटिफाय द मेमरी लोकेशन. आपल्याला याच्या नावावरूनच कळून येते की व्हॉट इज मीन बाय ॲड्रेस बस. म्हणजे ॲड्रेस बस काय यूज करत असेल तर ॲड्रेसेस. कशाचा ॲड्रेस यूज करणार आहे तर मेमरीज ॲड्रेस यूज करणार आहे. सो ॲड्रेस बस इज यूज टू आयडेंटिफाय द मेमरी लोकेशन्स. व्हॉट इज मीन बाय मेमरी लोकेशन? मीन्स ॲड्रेस ऑफ मेमरी. सो ॲड्रेस बस कॅरी address of memory location. So we can easily identify the address of memory locations using the address bus, because address bus contain address of any memory location. So address bus is used to identify the memory location. Okay, understand these are the some basic points or important points of address bus. Okay, next bus is a data bus. First point of data bus is a group of 8 line used for data flow. ॲड्रेस बस किती लाईनचा ग्रुप होता? 16 लाईनचा ग्रुप होता डेटा बस. ॲड्रेस बस इज अ ग्रुप ऑफ 16 लाईन अँड डेटा बस इज अ ग्रुप ऑफ 8 लाईन अँड यूज फॉर डेटा फ्लो. ॲड्रेस बस कशासाठी यूज होतो? तो ॲड्रेस मेमरी लोकेशनचा ॲड्रेस आयडेंटिफाय करण्यासाठी यूज होतो. पण व्हॉट इज द यूज ऑफ डेटा बस? डेटा बस इज यूज्ड फॉर डेटा फ्लो, डेटाला फ्लो करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट इज दिस लाईन्स आर बाय डायरेक्शनल. म्हणजे बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्हीकडून, एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जर गेला तर तो रिटर्नसुद्धा येऊ शकतो. सो दिस बस और these lines are bidirectional. Address buses are unidirectional but data buses are bidirectional. Okay, next point. Data flows in both direction between the microprocessor unit and memory and peripheral devices. Means data bus is a bidirectional, so data can flow in both the direction. Okay, between the microprocessor unit to memory or memory to microprocessor. Okay, so microprocessor to unit, peripheral devices, and peripheral devices to microprocessor unit. Okay, so data bus flows data in both direction from microprocessor unit to peripheral devices or peripheral devices to microprocessor unit. Understood? Next आहे next point is microprocessor unit uses data bus for transferring the data. Address bus is used to identify the memory locations. Okay, and data bus is used for ट्रान्सफरिंग द डेटा. डेटा बस आपण डेटा ट्रान्सफर करण्यासाठी यूज करतो. ॲड्रेस बस कशासाठी यूज करतो? मेमरी लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, नेक्स्ट बस इज कंट्रोल बस. व्हॉट इज मीन बाय कंट्रोल बस? फर्स्ट पॉईंट इज कंट्रोल बस प्रोव्हाइड्स द टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल्स टू ऑल ऑपरेशन्स इन मायक्रोप्रोसेसर. कंट्रोल बसचं काम काय? हा एक टायमिंग सिग्नल जनरेट करतो, टायमिंग सिग्नल सिस्टमला प्रोव्हाइड करतो, आणि कंट्रोल सिग्नल्स म्हणजे की कोणत्या टायमिंगला सुरू करायची आहे, कोणत्या टायमिंगला थांबवायची आहे आपली सिस्टम, आपली प्रोसेस, हे सगळं कोण करतं? कंट्रोल बस करते. किंवा कोणत्या प्रोसेसला, कोणत्या सिस्टमला डेटा प्रोव्हाइड करायचा आहे, कोणत्या सिस्टमला कोणता ॲड्रेस प्रोव्हाइड करायचा आहे, तर त्याचं सगळ्याचं कंट्रोल मॅनेजमेंट आहे कोणाकडे असतं? तर कंट्रोल बसकडे असतं. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जेव्हा मायक्रोप्रोसेसर आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये 3 पार्ट्समध्ये मायक्रोप्रोसेसर आपण डिवाईड केला होता. त्यात तो लेक्चर जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हे लवकर लक्षात येईल की आपण त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट पाहिलं होतं. तर तो कंट्रोल युनिट जर तुम्हाला समजलं असेल तर हे कंट्रोल बस समजणं खूप इझी आहे.
कंट्रोल बस तो लेक्चर नंबर आपण फर्स्ट आहे मायक्रोप्रोसेसरचा, जेव्हा आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो पण व्हिडिओ एकदा तुम्ही चेकआउट करून घ्या, म्हणजे तुम्हाला मायक्रोप्रोसेसर व्हॉट इज मीन बाय मायक्रोप्रोसेसर अँड देअर पार्ट्स कळून जाईल. ओके, सो ती जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कंट्रोल बस समजायला खूप इझी जाईल. अँड दिस वन इज अ व्हेरी व्हेरी इझी टॉपिक ॲक्च्युली. ओके, सो कंट्रोल बस प्रोव्हाइड नेसेसरी टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल्स टू ऑल ऑपरेशन्स इन द मायक्रोप्रोसेसर. म्हणजे काय करतो हा साध्या सिंपल भाषेमध्ये, की टायमिंग सिग्नल्स आणि कंट्रोल सिग्नल जनरेट करतो आणि मायक्रोप्रोसेसरच्या ऑपरेशन्समध्ये ते प्रोव्हाइड करतो. ओके, नेक्स्ट पॉईंट इज it control the flow of data between the microprocessor, memory and peripheral devices. बरोबर आहे. कंट्रोल बसचं काम आहे टू कंट्रोल द फ्लो ऑफ डेटा बिटवीन मायक्रोप्रोसेसर, मेमरी अँड पेरिफेरल डिव्हायसेस. म्हणजे मायक्रोप्रोसेसरमधून मेमरीमध्ये किती डेटा जायला पाहिजे, पेरिफेरल डिव्हायसेसकडे किती डेटा जायला पाहिजे आणि कोणत्या डिव्हाइसला कोणता डेटा प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि तो किती प्रमाणात करायला पाहिजे, याचं सगळं कंट्रोल मॅनेजमेंट हे कोणाचं असतं, कंट्रोल बसचं असतं. सो इट कंट्रोल द फ्लो ऑफ डेटा. म्हणजे जास्त डेटा गेला तर बाकीच्यांना जो डेटा इम्पॉर्टंट आहे तो त्यांना मिळणार नाही. सो इट कंट्रोल द फ्लो ऑफ डेटा. इम्पॉर्टंट डेटा त्यांना प्रोव्हाइड करतो पण जास्तीचा एक्सेस डेटा त्यांना प्रोव्हाइड करत नाही. सो इट मॅनेजेस द फ्लो ऑफ डेटा. The main purpose of control bus is it control the flow of data between the microprocessor, memory and peripheral devices. Next point is the control signals are RD, WR. These are the short forms of the control signals. What is meant by RD? Read operation. What is meant by WR? WR means write operation. There are some other operations are also present in control bus. These are some examples. Okay, so control signals are RD, read operation, WR, write operations. So these are the some examples of control signals. Okay, so this one is an important topic as per your exam point of view. So I covered all the types of buses used in microprocessor. Please share this video to your friends so that they also get benefit of this video, and please subscribe our channel, share the channel to your friends and hit the bell icon. And if you have any difficulty, any doubts regarding the videos, please let me know in comment section. Okay, thank you so much for watching this video. We will catch you in next video.